नमस्कार नमस्कार नमस्कार. स्पोर्ट्स कट्टाच्या विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. जी आमची पिढी ज्याच्याबरोबर मोठी झाली, ज्याला क्रिकेट खेळताना बघून 100 शतकांची चातकापेक्षाही जास्ती वाढ बघितली, तो एकमेवाद्वितीय सचिन रमेश तेंडुलकर. त्याचा टेस्ट मॅचमधला रेकॉर्ड कधीही कोणी मोडणार नाही अशी आम्हाला सगळ्यांना त्याच्या रिटायरमेंटपर्यंत खात्री होती. पण तोच रेकॉर्ड आता कुठे मोडू शकतो का अशी भीती निर्माण झालेली आहे. तर या कट्ट्यावरच्या गप्पांच्या विशेष भागामध्ये तोच विषय आहे. मास्टर ब्लास्टर, आपल्या सगळ्यांचा लाडका, अनेकांचा दैवत, कट्ट्यावरच्या अनेकांनी त्याच्यामुळेच कट्टा जॉईन केलेला असण्याची खात्री आहे असा सचिन रमेश तेंडुलकर. त्याचा रेकॉर्ड इंग्लंडचा जो रूट हा मोडणार का, त्याच्यापेक्षा जास्ती शतकं करणार का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यापेक्षा जास्ती टेस्ट रन्स करणार का, या सगळ्या गोष्टींवरती गप्पा मारायला आज आपल्याबरोबर आलेले आहेत द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर. अमोल, स्वागत आहे तुझं. धन्यवाद आदित्य. तर गेली जवळजवळ 2 वर्ष या चर्चेला फार वेग आलेला आहे, कारण रूट ज्या वेगाने धावा करतोय तर तो जाऊ शकेल का त्या मुळापर्यंत? मला आता शंकेचं रूपांतर खात्रीत झालंय. म्हणजे जाऊ शकेल काच्या ऐवजी केव्हा जाऊ शकेल याच्यापर्यंत पोचलोय का, असं मला दर सरत्या महिन्यागणिक वाटायला लागलंय. आणि तू जे अगदी चपखलपणे म्हणलास की मधली काही वर्ष फक्त असं होतं की कुक कुक कुक, पण कुक बर्नआउट झाला. कुककडे वेळ होता, वय होतं, पण कुक 33व्या वर्षी त्याला असं वाटलं इंग्लंड ज्या पद्धतीने खेळतंय त्याचं झालं आंतरराष्ट्रीय क्रिकेट. रूट आहे ना, तो या बाबतीत तेंडुलकर वाटतोय की तो दमतच नाही. त्याने आत्तापर्यंत कारकिर्दीत 2 किंवा 3 टेस्ट मॅचेस मिस केल्या आहेत इंग्लंडच्या त्याच्या पदार्पणापासून. आणि त्यामुळे आकडेवारी जी आहे त्यावरून आत्ता तरी आहे की हे नक्की होणार. हे केव्हा होणार? आणि मला आत्ता अशी खात्री वाटते, आपण जे नक्की होणार ते आपण माउंट 15,921 बद्दल बोलतोय, पण त्याचबरोबर 1 शतकांचा विक्रम कोहलीने मोडीत काढलाय, दुसरा शतकांचा विक्रम देखील रूट मोडीत काढेल की काय, अशी शंका आहे. त्याच्या बाबतीत मला खात्री नाहीये, पण ती शंका मात्र आहे. शतकांच्या बाबतीमध्ये फक्त मी आकडेवारी सांगतो की जो रूट सध्या 40 शतकांवरती आहे आणि सचिन तेंडुलकरची कसोटीमध्ये 51 शतकं आहेत. तर अजून 11 शतकं आहेत. रूट 35 वर्षाचा आहे. तर म्हणजे तू काही काही ठिकाणी आपण म्हणतोयस, तर मला कसं आहे ना की म्हणजे विक्रमे मोडण्यासाठी वगैरेच असतात, ही क्लिशे आहे. पण मला अशी इच्छा आहे की दोन्ही रेकॉर्ड्स हे अबाधित राहावेत. पण इंग्लंड ज्या प्रकारे टेस्ट मॅचेस खेळतं आणि जेवढ्या फ्रिक्वेन्सीने खेळतं, म्हणजे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, काय हेच 3 देश प्रामुख्याने 5 मॅचच्या सिरीज खेळतात. बाकी फक्त एकमेकांचीच, बरोबर आहे. पण मुख्य म्हणजे काय की, आणि त्याच्यात पण इंग्लंड हा अजूनही टेस्ट क्रिकेटला प्राधान्य देणारा देश आहे. त्याच्यामुळे जर का हाच जो रूट न्यूझीलंडचा असता, हाच जो रूट दक्षिण आफ्रिकेचा असता, तो तेवढाच टॅलेंटेड आहे, त्याने तशाच प्रकारे बॅटिंग केली असती, हे सगळं खरं आहे, तरी त्याला एवढ्या टेस्ट मॅचेस मिळाल्या नसत्या, एवढ्या रन्स झाल्या नसत्या आणि एवढी शतकंही झाली नसती. पण तो आता इंग्लंडचा आहे, त्याच्यामुळे तेच त्याच्या पथ्यावरती पडणार आहे की त्याला तेवढ्या मॅचेस मिळणार आहेत ही गोष्ट करायला. सो या बाबतीत ना माझं एक म्हणणं आहे, जो रूटचं पदार्पण झालं डिसेंबर 2012 मध्ये भारतात, नागपूरमध्ये, महाराष्ट्रात. सो तेव्हापासून असं ते चाललं होतं. 5-4ची नवीन पिढी जी आपण बोलत होतो, 2017 आणि 2018 जो रूट संपला की काय, किंवा जो रूट अडकला की काय, त्याच्यामुळे ते जे 5-4 आहेत, कोहली, स्मिथ, विल्यमसन आणि रूट, याच्यात रूट सर्वात मागे पडला. किंवा आता आपण टेरिफिक 3 म्हणायचं का, ही चर्चा सुरू झाली होती. 2020 मध्ये कोविडमुळे एनिवे जवळजवळ ठप्प झालं. इंग्लंड सर्वात पहिल्यांदा मैदानावर आले. 2021 पासून रूटनी ज्या पद्धतीने कात टाकली आहे आणि त्या पद्धतीने तेव्हापासून आतापर्यंत आपण बघूया, या 4 पैकी एकाची कसोटी कारकीर्द संपली, एकाची संपल्यात जमाय, एकाची अडखळतीये की काय किंवा स्लो डाऊन होतोय की काय, स्टीव्ह स्मिथ, अशी अवस्था आहे. आणि जो रूट मात्र
त्यांनी जी 2021 पासून गाडीला नवीन स्टार्टर मारलाय ती थांबतच नाहीये. म्हणजे आकडेवारी ही, म्हणजे जसं जतीन परांजपे स्पोर्ट्स कट्टाच्या रणजीवाला एपिसोडमध्ये म्हणले होते की स्कोरशीट अल्टिमेटली ही बॅलन्स शीट असते एका क्रिकेट मॅचची, तसं क्रिकेटचे स्टॅट्स एखाद्या क्रिकेटरचे, साधी गोष्ट आपण 2 कालखंडात जर ते मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे 2020 सालापर्यंत जो रूटनी कसोटीमध्ये 17 शतकं आणि 49 अर्धशतकं होतं. म्हणजे त्याचा कन्व्हर्जन रेट जवळजवळ 1/4 होता, किंचित जास्त 27-28% असेल. 2021 पासून आत्ता आपण गप्पा मारतोय तेव्हा जो रूट दुसरी इनिंग्स खेळायला सुरुवात होतीये ॲशेसच्या दुसऱ्या टेस्ट मॅच मधली, तोपर्यंत जो रूटचे 23 शतकं आणि 17 अर्धशतकं आहेत. 57% कन्व्हर्जन रेट आहे 50 to 100. आणि त्याच्यामुळे तो आता, म्हणून मला आत्ता असं वाटतंय, अजून एक पुढचं मी दाखला जर द्यायचा असेल की मला का कधी हा प्रश्न आहे, तर आत्तापर्यंत आपण जो रूटचा विचार केला पहिल्या इनिंग्स पर्यंत दुसऱ्या कसोटी सामन्याच्या, की त्याचं आत्तापर्यंत 1.83 इनिंग्स पर मॅच होत आहेत. 1.83 इनिंग्स. ते इंग्लंड जास्त खेळतं, त्याचबरोबर इंग्लंड ज्या पद्धतीने खेळतं आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं इंट्रोडक्शन हे सगळं जो रूटच्या पथ्यावर पडलंय, कारण त्याला जवळजवळ प्रत्येक सामन्यात 2 खेळी मिळत आहेत. आणि त्यांनी आत्तापर्यंतच्या केलेल्या धावा जर आपण बघितल्या तर प्रत्येक कसोटी सामन्यात त्याला 85 धावा आहेत त्याच्या आत्ता, 85.5. म्हणजे आपण 85 धरू, म्हणजे आपण आत्ता त्याला 2335 धावा हव्या होत्या आपण गप्पा मारायला सुरुवात केली तेव्हा. 2335 म्हणजे त्याला 27 कसोटी सामने लागणार आहेत. त्याच्यासाठी त्याला 3 वर्ष खेळायला लागणार आहे. आणि तू जे म्हणलास तो 35 वर्षाचा आहे, तो 35 वर्षाचा होऊ घातलेला आहे अजून काही दिवसांनी, एका महिन्यात तो 35 वर्षाचा असेल. राईट. आणि इंग्लंड ऑन अन ॲव्हरेज 12 टेस्ट मॅचेस, जर वर्ष खराब असेल तरी ते 12 टेस्ट मॅचेस खेळतात वर्षात. त्याच्यामुळे आत्ता तरी असं आहे की तो 2028च्या मध्यावर, जर तो, आता याच्यात जर तर खूप आहेत. एक म्हणजे सर्वात महत्वाचं त्याचा फिटनेस, जो आत्तापर्यंत प्रश्न नाही आहे. ओके. दुसरं फॉर्म. तर फॉर्म आहे ना, 18-19 जर याची खराब वर्ष होती ना, तेव्हाही त्याचं ॲव्हरेज साधारण 40चं होतं. सो आणि इंग्लंड 12 टेस्ट, जर त्याचा फिटनेस टिकला, जर त्याला इंजुरी झाली नाही, तर त्याचा फॉर्म जरी थोडासा खाली आला, जे आपण बघितलंय तेंडुलकरच्या बाबतीत झालं शेवटची 3 वर्ष, स्टीव्ह स्मिथचं आत्ता होतंय, पॉन्टिंगच्या बाबतीत झालं, कोहलीच्या बाबतीत 5 वर्ष झालं, त्याच्याबद्दल वेगळा एपिसोड करू आपण वाटल्यास. जावेद मियांदाद गेली 3 वर्ष उतरती कळायला लागली, दिलीप वेंगसरकर, म्हणजे ही परंपरा आहे. कारण काय, वय ज्या वेळेला साथ देईन असं होतं, रिफ्लेक्सेस कमी, बरोबर, शरीर साथ देईन असं होतं, तेव्हा आपोआप ते टेस्ट क्रिकेटमध्ये खेळताना समोर दिसतं तुम्हाला मैदानावर. ते जागता येणं शक्य नसतं कोणालाही. रूटच्या बाबतीत अजून ते झालेलं नाहीये. रिफ्लेक्सेस स्लो डाऊन व्हायला लागले तरीही मग काय होईल, 27 ते 32 कसोटी होतील. ओके. त्याच्यामुळे मला असं राहून वाटतंय, कितीही मनावर दगड ठेवून, की हा आता केव्हा नाही चालेल, आता हा कधी नाही, केव्हा हा प्रश्न होईल का पेक्षा केव्हा होईल हा प्रश्न. अमोलला खात्री आहे, पण 32 कसोटी किंवा 27 कसोटी, चला आपण 25 कसोटी म्हणू, हा खूप लांबचा पल्ला आहे. पण अमोल, रूटच्या ज्या सेंचुरीज आहेत त्याच्यापैकी 24 सेंचुरी इंग्लंडमध्ये आहेत आणि त्याच्यातल्या पण बऱ्याच सेंचुरी गेल्या 4 वर्षातल्या आहेत. इंग्लंड सातत्याने ज्या पद्धतीच्या विकेट्सवरती आपल्या देशातल्या मॅचेस खेळतंय गेली 5 वर्ष, त्याच्यात त्याचा खूप वाटा आहे असं म्हणता येऊ शकेल का? मुद्दा नंबर 1. आणि त्यांनी 2012 साली पदार्पण केलं, आत्ता आपण 2025मध्ये आहोत, म्हणजे 13 वर्षात पहिल्यांदा त्याची ऑस्ट्रेलियामध्ये सेंचुरी झाली, या ॲशेसमध्ये आत्ता चालू आहे तिकडे. त्याच्यामुळे त्याच्या क्लासबद्दल, म्हणजे 2012 साली जेव्हा त्याला पहिल्यांदा बघितलं होतं, तेव्हा बघितल्या त्यांनी नागपूरला ते ट्रिकी विकेट होते आणि ज्या प्रकारे तो स्पिनर्सला खेळला होता त्या पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये त्याच्या 73 धावा, तेव्हाच लक्षात आलं होतं की हा लंबी रेस का घोडा आहे. आणि त्याच सिरीजच्या शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये आपण 4 स्पिनर खेळवले होते, कारण आपण डेस्परेट होतो. 4 स्पिनर खेळवले होते आणि रूटनी
सगळ्यांना व्यवस्थित खेळून काढलं होतं, तेव्हाच त्याचं टेक्निक आणि याबद्दल डाऊट नव्हता. पण तरीसुद्धा तो फ्लॅट ट्रॅक बुली आहे असं आपण म्हणू शकतो. मला ना हे समजतच नाही आणि बरं झालं तू हा प्रश्न विचारलास. कारण तुला माहिती आहे का, आजची जी मिलेनियल्सची पिढी आहे, स्पोर्ट्स कट्टा बघणारे जेवढे आपले किंवा आपले समवयस्क किंवा त्यांच्यापेक्षा मोठे आहेत, तेवढाच मोठा वर्ग स्पोर्ट्स कट्टा फॉलो करणारा हा आजची तरुणाई आहे. ती तेंडुलकरच्या बाबतीत हेच म्हणते की 90sमध्ये सर्वात फ्लॅट ट्रॅक्स होते जगभर. भारतात बघा, यायचं आणि 500 करायचे. ओके, मग तेंडुलकरचं ते श्रेय हिरावून घ्यायचा प्रयत्न करतात. जी चूक आजची तरुणाई तेंडुलकरच्या बाबतीत करते, ती चूक आजची प्रौढ पिढी तेंडुलकरच्या प्रेमापोटी रूटच्या बाबतीत करू नये, एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. कारण इंग्लंडमध्ये पिचेस जे आहेत, तो फक्त इंग्लंडमध्ये खेळत नाही, मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, इंग्लंडमध्ये प्रत्येकजण जाऊन धावा करतोय का? नाही. मुद्दा क्रमांक 3, इंग्लंड ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळतंय त्या पद्धतीत ऍडजस्ट होऊन त्याचा स्ट्राईक रेट वाढवूनही रन्स जास्त करतोय तो. याचं त्याला श्रेय द्यायचं का त्याच्याकडून हिरावून घ्यायचा प्रयत्न करायचा? ज्याचा त्याचा प्रश्न. बरोबर आहे. फक्त याच्यामध्ये अर्थात हा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही की जेव्हा सचिन तेंडुलकर 90च्या दशकात खेळत होता तेव्हा तो प्रॅक्टिकली अख्ख्या टीमला कॅरी करत होता. जो रूटच्या बाबतीमध्ये तसं कदाचित म्हणता येणार नाही. जो रूटच्या बाबतीत ते इंग्लिश कल्चर तसं नाहीये म्हणून तसं म्हणता येणार नाही. नाहीतर गेल्या 13 वर्षात कॉन्स्टंट कोण आहे इंग्लंडच्या बॅटिंगमध्ये? त्याच्या आधीची पिढी, केविन पीटरसन तेव्हा होता, त्याच्या पीकला होता, तेव्हाही त्यांनी स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं. त्याच्या जो रूटच्या बाबतीत जो रूटची बॅटिंग पोझिशन जर 3 नसती केली तर कदाचित जो रूट आत्ता अजून जवळ आला असता का, हाही प्रश्न आहे. राईट. सो मुद्दा असा आहे की फार कंपॅरिझन आणि फार मुद्दा काय आहे, आज जो रूटनी जे साध्य केलंय ना, ज्या सातत्याने, आणि मुद्दा आपण दुसरा मुद्दा, जो रूटचं नशीब चांगलं का त्याला जास्त क्रेडिट द्यायचं. विराट कोहलीचा मगाशी उल्लेख झाला ना, विराट कोहलीची एकदा उतरती कळा लागली ना, तो परत क्रिकेटमध्ये त्याचा सर्ज आलाच नाही. जो त्याचा चढता आलेख होता तो उतरता आला, तो उतरताच राहिला. लेट्स फेस इट. ओके, जो रूटच्या बाबतीत त्याचा भस्कन उतरता आला आणि मग त्यांनी जो चढता नेलाय तो आता कधी कुठे थांबणार हा प्रश्न पडतोय, ज्याला 5 वर्ष झाली आहेत आता. ओके, त्याच्यामुळे जो रूट ही अत्यंत युनिक केस आहे. जो रूटचा त्याच्या नशिबाने लवकर डेब्यू झाला असल्यामुळे आणि तो 30 वयाच्या आसपास असताना त्याचा तो ड्रॉप आला, त्याच्यामुळे त्याला रिकव्हर करायला वेळ मिळाला. थोडासा उशीर आला असता तर कदाचित रिकव्हर करायला वेळ मिळाला असता. आणि दुसरं सांगतो, आज स्टीव्ह स्मिथ घ्या, स्टीव्ह स्मिथ सोडून द्या, या चौघांमध्ये विराट कोहली आणि केन विल्यमसन हे त्या दोघांच्या संघासाठी, आणि विराट कोहली भारतीय क्रिकेट आणि जागतिक क्रिकेट ब्रँडिंग वगैरे सगळ्या गोष्टी बघता, त्यांना लॉंग रोप मिळणं गृहीत होतं. जो रूटच्या बाबतीत तसं नव्हतं. का नव्हतं? कारण परत मी तेच सांगतोय, 2018 42ची सरासरी, 2019 35ची सरासरी, 2020 कोविड अर्धवट वर्ष सोडून द्या, 2021 मध्ये त्याला कलाटणी आली नसती ना, तर तरुण रक्ताला वाव ही वावगी इंग्लंडमध्ये उठली असती. तिथे असं झालं नसतं. आता किती कॅरी करायचं. सो तेव्हा त्याच्यासाठी ते मेक ऑर ब्रेक वर्ष पण होतं. त्या 2021ला त्यांनी गॉलमध्ये जे 221 आणि 186 केले, त्याच्यामुळे पलटलं आणि ते थांबतच नाही आतापर्यंत. बरोबर. पण रूटनी खेळलेली गोलंदाजीची दर्जा किंवा गोलंदाजांचा दर्जा आणि सचिननी केलेल्या गोलंदाजांचा दर्जा, मला वाटत नाही याची काही तुलना होऊ शकते. म्हणजे खरं तर कुठल्याच इराची तुलना करायला नको हे आपण कट्ट्यावरती अनेकदा सांगितलेलं आहे. पण आता आपला आज विषय असा आहे की हा रेकॉर्ड मोडला जाणार का. ओके, आता म्हणूनच मुद्दा काय आहे, विक्रम मोडला जाणार का, श्रेष्ठ फलंदाज कोण, हा विषय नाही आजचा. त्याच्यामुळे तू जो आहे तो माझ्या दृष्टीने आत्ता इनव्हॅलिड मुद्दा आहे. ह्या 2 मुद्द्यांची गल्लत बरेचसे फॅन्स करतात की ते नाहीये, नंबर्सवरून क्लास ठरतोच असं नाही. इथे आत्ता विक्रम मोडला जाणार का हा मुद्दा आहे. जो रूटच्या आपण धावांबद्दल बोलतोय, तू म्हणालायस की तर ती आपण फक्त तुलना केली ना तर त्याच्या आत्तापर्यंतच्या टोटल धावा आहेत 13,691
आणि 2012 ते 2020 या 8 वर्षामध्ये फक्त 7,823. म्हणजे त्यांनी त्या 8 वर्षात ज्या धावा केल्या त्याच्यापेक्षा जवळजवळ दुप्पट, म्हणजे टेक्निकली दुप्पट नाही होणार, 80 ते 85% जास्ती धावा त्यांनी गेल्या 4 वर्षामध्ये केलेल्या आहेत. त्याच्यामुळे जो फॉर्म आहे, जो त्याचा जी त्याची कन्सिस्टन्सी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी टेस्ट मॅचच्या इंग्लंडच्या बदलत्या नेचरशी सुद्धा जुळवून घेतलं. म्हणजे जेव्हा बॅसबॉल आला तेव्हा जो रूट काही नॅचरली त्या पठडीतला नव्हता कधीच, तो आधीच्या जनरेशनमधला होता. आता आधीच्या जनरेशनमधलं कोणीच नाही आहे, कारण तो 13 वर्ष क्रिकेट खेळतोय. गेली 3 ते 4 वर्ष ते बॅसबॉल पद्धतीने, जी काही चूक बरोबर असेल त्या पद्धतीने ते क्रिकेट खेळत आहेत. पण त्याच्याशी जुळवून घेऊन तो टेस्ट मॅचमध्ये त्याच पद्धतीने खेळू शकला, याच्यासाठी त्याला क्रेडिट दिलं गेलं पाहिजे. प्रश्नच नाही. म्हणजे त्यांनी फक्त स्ट्राईक रेटच्या बाबतीत नाही, त्यांनी रन मेकिंग, त्यांनी स्ट्रोक मेकिंग, रिव्हर्स लॅप कोण खेळतं टेस्ट मॅचमध्ये? एक्झॅक्टली. पेस बॉलरला त्यांनी खेळला ना. म्हणजे जे रिषभ पंत करतो तेही त्यांनी करून दाखवलं, जे विराट कोहली करतो तेही त्यांनी करून दाखवलं, जे रोहित शर्मा करायचा ते तो करतोच पहिल्यापासून चांगलं, त्याचं सातत्य त्यांनी कायम राखलं. हे सगळं करून तो जो रूट आहे हे त्यांनी सिद्ध केलं. कारण की हे सगळं किती जणांना जमतं. कट्ट्यावरच्या विशेष भागामध्ये आम्ही आधीही सांगितलं आहे, म्हणजे आपले जे पाहुणे आहेत अमोल, त्यांनी सांगितलं आहे की आजची चर्चा ही सर्वश्रेष्ठ फलंदाज कोण ही नाही. जो रूट सचिन तेंडुलकरचा धावांचा विक्रम आणि शतकांचा विक्रम मोडू शकेल का, असा प्रश्न आहे. याच्यावरती कट्टेकरांना काय वाटतंय हे कट्टेकरांनी आम्हाला कमेंट्समध्ये कळवावं. कारण हा मुद्दा किती नाही म्हटलं तरी थोडासा भावनिक आहे, आणि दुसऱ्या प्लेयर्सनी विक्रम मोडावा का नाही मोडावा हे कितीही सत्य असलं भविष्यामध्ये तरी माझ्या दृष्टीने ही एक नक्की गोष्ट आहे की आत्ता हा विक्रम जर का कोणी मोडू शकलं तर तो फक्त जो रूट आहे. आणि जो रूटनी तो विक्रम नाही मोडला तर ज्या प्रमाणात टेस्ट मॅचेस होत आहेत आणि ज्याप्रमाणे टेस्ट क्रिकेट खेळलं जात आहे त्या प्रकारे हा विक्रम कधीही मोडला जाणार नाही. मग तो जो रूटच्या नावाने असेल किंवा सचिन तेंडुलकरच्या नावाने असेल, हा विक्रम अबाधित राहण्याचीच जास्ती शक्यता आहे. त्याच्यामुळे जास्ती म्हणजे एक फॅन म्हणून असं वाटतं की जो रूटनी चांगलं खेळावं, जो रूटनी इंग्लंडला मॅचेस जिंकवून द्याव्यात, पण थोडंसं अलीकडे थांबावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि जी इच्छा आहे ती सांगायला काहीच हरकत नाही. अमोलला असं वाटतंय की हा रेकॉर्ड कधी मोडला जाणार एवढाच प्रश्न आहे. तो मोडला जाणार का नाही हा प्रश्न आता राहिलेला नाही. जो रूट तेवढ्या टेस्ट मॅचेस खेळला 25 ते 30च्या दरम्यान, तर हा रेकॉर्ड मोडला जाईल. कट्टेकरांना त्याच्याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूब आणि फेसबुकलाही आपला मेंबरशिपचा ऑप्शन आहे, तो नक्की काय आहे ते बघा, मजा येईल तुम्हाला ते बघून. आणि हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिरवायला विसरू नका. कट्ट्यावरच्या विशेष भागामध्ये मात्र आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.